नमस्कार. आज आपण एका अत्यंत विलक्षण आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या सखोल अशा साहित्य कलाकृतीच्या विश्लेषणात शिरणार आहोत. वि.स. खांडेकर यांची ययाती ही अजरामर कादंबरी. आपण सर्वच जण हिच्याबद्दल ओळखून आहोत, पण आज आपण फक्त कथा नाही तर त्यामागच्या मानवी मनाच्या गुंतागुंतीचा वेध घेणार आहोत. ही केवळ एक पौराणिक गोष्ट उरत नाही, तर भौतिक इच्छा आणि आध्यात्मिक शांतता यांच्यातील जो चिरंतन मानवी संघर्ष आहे ना, त्याचं अतिशय जिवंत आणि आजही लागू पडणारं हे चित्रण आहे. तर मग सुरुवात करतानाच एक अत्यंत रंजक प्रश्न पडतो. बालपणात खोलवर दडपून टाकलेली एखादी छुपी वेदना किंवा एखादा आघात मोठ्यापणी एखाद्या राजाचं आणि पर्यायानं संपूर्ण राज्याचं भवितव्य कसं बरं ठरवू शकते? बघा, आधुनिक मानसशास्त्र आज आपल्याला बालपणीच्या ट्रॉमाबद्दल खूप काही सांगतं, बरोबर? पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की शतकांआधीच्या एका पौराणिक कथेला वि.स. खांडेकरांनी इतक्या आधुनिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं मांडलंय हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. पण आता मूळ कथेकडे वळण्याआधी या अफाट साहित्यिक निर्मितीचं थोडं सांस्कृतिक वजनही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. ही केवळ एखादी सामान्य कादंबरी नाहीये, तर मराठी साहित्यातील एक मानाचा तुरा आहे. 1974 साली वि.स. खांडेकर यांना मिळालेला प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार आणि वाग्देवीचा सन्मान हे सगळं त्याचीच साक्ष देतं. या कृतीने भारतीय साहित्यात खरंच एक अढळ स्थान निर्माण केलंय. आणि या प्रवासात लेखकाची स्वतःची भूमिका अत्यंत रंजक आणि अंतर्मुख करणारी आहे. खांडेकर स्वतःच्या प्रस्तावनेत अगदी नम्रपणे म्हणतात, आपण सारेच नियतीच्या जात्यात भरडले जाणारे दाणे आहोत. हे वाक्य ऐकल्यावरच अंगावर काटा येतो. लेखकाला ही कलाकृती निर्माण करताना ज्या काही वैयक्तिक संकटांचा सामना करावा लागला, त्याचं हे एक विदारक पण सत्य असं रूप आहे. ते स्वतः या कथेच्या आणि पात्रांच्या ओझ्याखाली कसे दबले गेले होते याची प्रचिती आपल्याला यातून येते. आता या कादंबरीचा निर्मितीचा प्रवास किती खडतर होता हे पाहणं खरोखरच अचंबित करणार आहे. म्हणजे बघा, 1952 मध्ये लेखनाला सुरुवात झाली. 1956 मध्ये 280 पानांवर आल्यावर प्रकृती अस्वास्थ्य आणि इतर काही कार्यक्रमांमुळे ते अचानक थांबलं. पण इथून पुढे जे झालं ते भारी आहे. वाचकांनी सतत विचारणा करून लेखकाला अक्षरशः भांडावून सोडलं. यात एक प्रकारचा विरोधाभास आणि थोडा विनोदही दडलाय. एका लेखकाला त्याच्याच कल्पनेतील मानसपुत्राने म्हणजे ययातीने अक्षरशः सडो की पळो करून सोडलं होतं. शेवटी 3 वर्षांच्या प्रदीर्घ मानसिक संघर्षानंतर आणि अनेक अडथळे पार करून 1959 मध्ये हे पुस्तक एकदाचं प्रकाशित झालं. तर इथे सर्वात महत्वाचा मुद्दा असा येतो की ययाती नेमका होता तरी कोण? तो केवळ हस्तिनापूरचा पराक्रमी राजा नक्कीच नव्हता. तो आपल्यासारखाच एक अत्यंत सामान्य, चुका करणारा आणि उणिवा असलेला माणूस होता. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात असे काही क्षण येतात ना, जेव्हा आपण पश्चातापाने मागे वळून पाहतो. ययातीचंही अगदी तसंच कैसं आहे. आषाढातील ढगाळ आकाशासारखं जड झालेलं आपलं मन हलकं करण्यासाठी तो स्वतःच्या भूतकाळाकडे आणि आयुष्याकडे अतिशय तटस्थपणे वळून पाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्या या आत्मपरीक्षणाची सुरुवातच मुळी एका अत्यंत विषण्ण करणाऱ्या विचाराने होते. राजवाड्याच्या या सर्व सुखसोयी आणि ऐशाराम सोडून एखाद्या साध्या आश्रमात जीवन व्यतीत केलं असतं तर आयुष्य अधिक सुखी आणि शांत झालं असतं का, असा तो विचार करतो. जरा विचार करा, डोक्यावर असलेल्या राजमुकुटाचं ते प्रचंड ओझं आणि एका साध्या झोपडीतील निवांतपणा, यातील हा विरोधाभास त्याच्या मनातील अस्वस्थता अगदी अचूकपणे पकडतो. चला तर मग थोडं मागे जाऊन पाहूया की या ययातीचं बालपण नेमकं होतं तरी कसं. लहानपणी त्याला फुलांचं, निसर्गाचं भारी वेड होतं. तो फुलांकडे पाहून अगदी नाचायचा. त्याच्यात एक अत्यंत निरागस आणि हळवा असा जीव दडलेला होता. पण इकडे त्याचे वडील म्हणजे महाराज नहुष या कवित्वाची सतत खिल्ली उडवत असत. तू 100 अश्वमेध करणारा शूरवीर झाला पाहिजेस अशी त्यांची सक्त ताकीद होती. एका अत्यंत कोमल मनावर तत्कालीन कठोर आणि पुरुषार्थी अपेक्षांचं कसं ओझं लादलं जात होतं हे यातून स्पष्ट दिसतं. त्याच्या मूळ स्वभावाची खरी गळचेपी तर इथेच सुरू झाली होती. पण ययातीच्या बालमनावर खरा आणि खोल आघात झाला तो वयाच्या 6व्या वर्षी. त्याच्या आयुष्यातला हा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे बरं का. त्याची आवडती दासी कलिका हिच्याकडून चुकून एका अशा सत्याचा उलगडा होतो ज्यामुळे ययातीचं भावविश्वच पार हादरून जातं. हस्तिनापूरच्या राणीने म्हणजेच त्याच्या स्वतःच्या आईने स्वतःच्या तान्हुल्या मुलाला आपलं दूध का बरं पाजलं नाही, असा एक अत्यंत भेदक प्रश्न त्याच्या बालमनात निर्माण होतो. आणि यावर कलिकेने जे उत्तर दिलं ते खरंच हृदयद्रावक होतं. ती म्हणाली, मूल अंगावर पाजलं की बायकांचं रूप कोमेजून जातं म्हणे. हे शब्द ऐकून त्या 6 वर्षांच्या ययातीला जो मानसिक धक्का बसला असेल त्याची नुसती कल्पना करून पहा.
एका लहानग्या मुलाला जेव्हा हे समजतं की आपल्या आईने आपल्याला एक अडचण मानलं आणि स्वतःच्या शारीरिक सौंदर्याला आपल्या मातृत्वापेक्षा जास्त महत्त्व दिलं, हा अगदी तोच क्षण आहे जिथे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि खोल मानसिक जखमेची, म्हणजेच आपण ज्याला चाइल्डहुड ट्रॉमा म्हणतो, त्याची पेरणी होते. या घटनेतून त्याचा जो भयानक भ्रमनिरास झाला तो शब्दात सांगणं कठीण आहे. आपल्या आईचं आपल्यावर प्रेम नाहीये तर तिच्या स्वतःच्या शारीरिक सौंदर्यावर जास्त प्रेम आहे या जाणीवेने तो अक्षरशः संतापला. त्याच्या त्या छोट्याशा बालमनात एक मोठं वादळ उठलं. त्याने प्रचंड चिडचिड केली. संपूर्ण दिवसभर आईशी आबोला धरला. तो रागाने नुसता तिच्याकडे पाहत राहिला. आणि याच रागातून, याच गोंधळातून रात्री त्यांची एक अत्यंत भावनिक आणि अस्वस्थ करणारी भेट झाली. ययातीच्या या अबोल्यामुळे राणी अत्यंत अस्वस्थ होते आणि चक्क रडायला लागते. आता आपल्या आईला असं पहिल्यांदाच रडताना पाहून ययातीही व्याकुळ होतो. पण या रात्रीच्या संवादात राणी एका अशा रहस्याचा उलगडा करते ना, ज्यामुळे ययातीची विचार करण्याची संपूर्ण दिशाच बदलून जाते. ती सांगते की ययातीला एक थोरला भाऊही होता, ज्याचं नाव होतं यती. एका लहान मुलासाठी हे केवढं मोठं पॅराडाईम शिफ्ट आहे, नाही का? आता या दोन भावांमधील विरोधाभास खरोखरच थक्क करणारा आहे. एकीकडे आपला ययाती आहे, ज्याला शारीरिक सौंदर्याची भुरळ पडलेली आहे, ताज्या फुलांचा आणि राजवाड्याच्या सुखाचा ज्याला मोह आहे. तर दुसरीकडे त्याचाच सखा भाऊ यती, ज्याला राजसत्तेचा आणि ऐशारामाचा प्रचंड तिरस्कार आहे. तो फुलांचा वापर फक्त दगडाच्या मूर्तीला वाहण्यासाठी करतो आणि सतत संन्याशासारखा, एखाद्या तपस्व्यासारखा खेळ खेळत असतो. एकाच नाण्याचे दोन अगदी विरुद्ध बाजू. मग ह्या यतीचं आयुष्य कसं होतं? अनेक वर्षांच्या अपत्याभावानंतर एका ऋषींच्या आशीर्वादाने त्याचा जन्म झाला होता. त्याला सुरुवातीपासूनच संन्यास आणि अध्यात्माचीच ओढ होती. एकदा एका आश्रमातून आईने त्याला अक्षरशः बळजबरीने ओढून आणलं होतं. पण त्याचा परिणाम काय झाला? एका मध्यरात्री तो कायमचा घनदाट अरण्यात पळून गेला. या एका घटनेने राणीच्या, म्हणजेच त्यांच्या आईच्या मनावर असुरक्षिततेची अशी एक कधी न भरणारी पोकळी निर्माण केली होती, जी पुढे जाऊन महाभयंकर ठरणार होती. या सर्व घटनांमुळे ययातीचं जे काही मानसिक स्थित्यंतर झालं ते अत्यंत धक्कादायक आहे. वयाच्या 6व्या वर्षी दिवसा त्याला आईच्या शारीरिक सौंदर्याच्या मोहाची कटू सत्यता समजते. त्याच रात्री आईला रडताना पाहून आणि यतीची कथा ऐकून तो आईला आपण कधीही संन्यासी न होण्याची आणि तिला सोडून न जाण्याची एक भावनिक शपथ देतो. हे केवळ देहसौंदर्याचं आकर्षण नव्हतं, तर ती एक प्रकारची ओव्हर कॉम्पन्सेशन होती. आपल्या आईला यतीसारखी पुन्हा निराशा येऊ नये म्हणून स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्याची एक अजाणतेपणे स्वीकारलेली ती मानसिक रणनीती होती. आणि म्हणूनच पुढे जाऊन तो एक बलदंड आणि शक्तिशाली योद्धा बनतो. मल्लविद्या, धनुर्विद्या यात तो पारंगत होतो. आधुनिक भाषेत सांगायचं तर त्याने त्याच्या बालपणीचा सगळा आघात आणि वेदना एक अतिपुरुषार्थी योद्धा बनण्यात वळवली. पण त्याचवेळी जसा त्याचा शारीरिक विकास होतो तसाच त्याच्या मनात ऋषींबद्दल, त्यांच्या आश्रमातील साध्या राहणीमानाबद्दल आणि संन्यासांबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण होत जातो. म्हणूनच जेव्हा एका गुरुने त्याला शिक्षणासाठी काही काळ आश्रमात जाण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा ययातीचा नकार अत्यंत तीव्र आणि अहंकार भरलेला असतो. तो स्पष्ट म्हणतो, माझी आई हस्तिनापूरची पट्टराणी आहे, एखादा दरिद्री ऋषीची पत्नी नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचा हा राग खऱ्या अर्थाने संन्याशांवर नव्हता, तर त्या संन्यासी जीवनशैलीमुळे त्याच्या आईला जे प्रचंड दुःख सहन करावं लागलं होतं ना, त्या दुःखावर त्याचा खरा राग होता. आणि इथेच या कथेतील सर्वात मोठी आणि क्रूर शोकांतिका दडलेली आहे. ययातीचे हे शारीरिक वेड आणि सौंदर्याचं आकर्षण पाहून राणीला, म्हणजे त्याच्या आईला, अतिशय आनंद आणि दिलासा मिळतो. स्वतःच्या मानसिक आघातांमुळे ती इतकी आंधळी झाली होती की ती एका चुकीच्या समजुतीत अडकते. यतीसारखा हा आपल्याला सोडून जाणार नाही, तो भौतिक जगाच्या आहारी गेला आहे, या विचाराने ती त्याच्या या घातक अभिमानाला खतपाणी घालते. त्याला राजवाड्याशी कायमचं बांधून ठेवण्यासाठी ती त्याच्या लवकर लागण्याची तयारी सुरू करते. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण अनेकदा आपल्या भूतकाळातील आणि बालपणीच्या ट्रॉमापासून, दुःखांपासून दूर पळत आहोत असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात आपण त्याच दुःखाने बनवलेल्या सापळ्यात अचूक जाऊन अडकत असतो. ययातीने संन्यासी न होण्याची जी घट्ट शपथ घेतली होती आणि भौतिक जगाच्या आकर्षणाला जे सर्वस्व मानलं होतं, ते त्याच्या भावी आयुष्याला कोणत्या भयानक शोकांतिकेकडे घेऊन जाईल? शारीरिक ओढीपायी आध्यात्मिक समतोल गमावणं आणि एका टोकावरून थेट दुसऱ्या टोकावर जाणं हे एखाद्या महाकाव्यातील विनाशाला कसं कारणीभूत ठरू शकतं, या प्रश्नावर नक्की विचार करा. कारण हे फक्त ययातीचं नाही, तर मानवी मनाचं एक सार्वत्रिक सत्य आहे.